मी म्हणलं तसं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसतो आणि तो आता देखील आपल्याला भाजपच्या बाजूनं किंवा इतर पक्षाच्या बाजूनं सत्तेतल्या पक्षांच्या बाजूनं जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतोय। स्वर्गीय अजितदादांचं एक या राज्यातलं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व हे दुर्दैवानं गेलं। त्याचाही परिणाम राष्ट्रवादीला मी फायदा म्हणणार नाही, परंतु त्या सहानुभूतीचा निश्चितपणे उपयोग राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी झाला। कदाचित दादा असते तर अजून टक्का वाढला असता असं पण म्हणता येईल किंवा काय याच्यावर न बोलता, परंतु त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला कारणीभूत आहेत। आमची पॉलिटिकल ॲडवायझर कमिटी जनरल सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली असते, त्याची बैठक 18 तारखेला मुंबईमध्ये आणि त्या बैठकीमध्ये राज्यातली आत्ताची परिस्थिती, नगरपालिका नगरपंचायतीनंतर एक बैठक झाली होती, मग महानगरपालिकेतली परिस्थिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतली परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची याच्यावर आम्ही विस्तारानं चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आत्तासुद्धा आहे, काल होतो, उद्यासुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे, त्यात कुठेही बदल नाही। परंतु आता शेवटी पॉलिटिकल ॲडवायझरी कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची, त्यामध्ये या सगळ्यांवर विस्ताराने चर्चा होईल। मला वाटतं वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा, त्याची मुभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे। परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये 100% गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणखरपणे भूमिका कोण बजावते तर ती काँग्रेस, पॅन महाराष्ट्र। मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण तर काँग्रेस, हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणखरपणे आम्ही पार पाडणार। आता तिकडं 20, 15, 11 सगळे आकडेवारी त्या ठिकाणी, आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू नाही, जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो तुम्ही आता बघितलं राष्ट्रवादीचे 20 आणि आमचे 18, म्हणजे तुम्ही बघितलं तर 38चा आकडा, म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते। आता शेवटी ते महायुती म्हणून लढलेले आहे, सत्तेत आहेत, ते महायुती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार, त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही।